नमस्कार शेतकरी बांधवांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पीक विमा आढावा बैठकीबद्दल चर्चा करणार आहोत. शेतकरी बंधू भगिनींनो, महाराष्ट्रामध्ये बऱ्याच महसूल मंडळाला अजून पीक विमा मिळालेला नाही. कंपनीने त्या मंडळातील पीक कापणी प्रयोगावरती आक्षेप नोंदवण्यात आले होते. राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीची आढावा बैठक भरणार होती. आता आपल्याला माहीत आहे, बंगालच्या निवडणुकीमध्ये आपल्या येथील अधिकारी तिकडे व्यस्त होते. ती निवडणूक पार पडली. निकाल लागल्यानंतरही अजून आढावा बैठक कशी काय झाली नाही. लवकरात लवकर आढावा बैठक घेऊन शासनाने जे संबंधित महसूल मंडळ आहेत त्या महसूल मंडळातील शेतकरी बांधवांना पीक विमा कॅल्क्युलेशन देऊन त्या शेतकरी बांधवांना लवकरात लवकर न्याय देणे गरजेचे आहे. चला तर आपण पाहू कोणकोणते जिल्हे आहेत जी पीक विमा पीक कापणी प्रगती आक्षेप नोंदवण्यात आले होते आणि ह्या जिल्ह्यातील महसूल मंडळाला पीक विमा मिळाला नाही. चला तर आपण पाहू. शेतकरी बांधवांनो, खरीप पीक विमा 2025. आता यामध्ये धाराशिव, लातूर आणि बीड ह्या 3 जिल्ह्यातील पीक कापणी प्रयोगावरती बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती कंपनीकडून आक्षेप घेण्यात आले होते. आता राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीने आढावा बैठक कधी घेणार याकडे या शेतकरी बांधवांची प्रतीक्षा लागलेली आहे. शेतकरी बांधवांनो, ही आढावा बैठक कधी होणार शेतकरी बांधवांना समजत नाही. कारण की आता पीक विमा ह्या वेळेत मिळाला पाहिजे होता. आता ती वेळ होऊन गेलेली तरी ह्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना पीक विमा अद्याप मिळाला नाही. पीक विमा राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीची आढावा बैठकीकडे लक्ष लागलेले आहे. त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो, पीक विमा कंपनीकडून खालील जिल्ह्यातील पीक कापणी प्रयोगावर आक्षेप घेण्यात आले आहे. त्यामध्ये अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, हिंगोली, सोलापूर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, नागपूर आणि वर्धा, धाराशिव, बीड, लातूर. शेतकरी बांधवांनो, वरील जिल्ह्यामध्ये कंपनीकडून पीक कापणी प्रयोगावरती आक्षेप घेण्यात आले होते. आता यामध्ये या राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीची आढावा बैठक घेण्यात यावी अशी शेतकरी संघटनाकडून व शेतकऱ्याकडून वारंवार मागणी होत आहे. आता ही पीक विमा आढावा बैठक कधी लागेल याकडे लक्ष लागलेले आहे. परभणी जिल्ह्यातील पीक विम्याविषयी 13 मे 2026 या दिवशी बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे. आता 13 मे 2026 रोजी परभणी जिल्ह्यातील पीक विम्यासाठी आढावा बैठक घेतली जाणार आहे असे सांगण्यात आलेले आहे. शेतकरी बांधवांनो, यवतमाळ जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती पिकाचे नुकसान झाले होते. यवतमाळ जिल्हा पीक विमा प्रश्न आता कृषी मंत्र्याच्या दरबारामध्ये गेलेले. यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकूण 110 महसूल मंडळ आहे. त्यातील 35 मंडळाचे कॅल्क्युलेशन पूर्ण झालेले आहे आणि राहिलेले 75 महसूल मंडळामध्ये कंपनी आक्षेप घेण्यात आलेले आहे. आता राहिलेले 75 महसूल मंडळामध्ये कंपनीने आक्षेप घेण्यात आलेले. आता यामध्ये राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीकडे पाठपुरावा करण्यासाठी पालकमंत्र्याकडून कृषी मंत्र्याकडे पाठपुरावा करण्यासाठी शेतकरी संघटना व शेतकऱ्याकडून वारंवार मागणी होताना दिसत आहे. आता ही मागणी रास्त आहे. कृषी मंत्र्यांनी प्रशासनाला तात्काळ या पीक विमा आढावा बैठक घेण्यासाठी सूचना देण्यात यावी आणि लवकरात लवकर काम मार्गी लागावे. राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीच्या बैठकीकडे लक्ष. ज्या महसूल मंडळामध्ये पीक कापणी प्रयोगावर आक्षेप घेण्यात आले होते त्या मंडळाचे बंगालच्या निवडणुकीनंतर बैठक लागू शकते. म्हणजे 30 तारखेनंतर बैठक लागेल असे सांगण्यात आले होते. पण आज 7 तारीख आहे तरीही बैठकीचा पत्ता नाही. शेतकरी बांधवांनो, बंगालच्या निवडणुकीमध्ये आपल्या महाराष्ट्रातील जे प्रशासनातील अधिकारी होते बंगालच्या निवडणुकीमध्ये व्यस्त होते. त्यामुळे
पीक कॅल्क्युलेशन वर तक्रार निवारण समितीची आढावा बैठक घेण्यामध्ये अडचण येत होती. आता बंगालची निवडणूक झाली, तेथील रिझल्ट झाले. आता बैठक तात्काळ घेण्यात यावे असे सांगण्यात आले होते. 30 तारखेनंतर बैठक आयोजित होईल असं सांगण्यात आले होते. पण आज 7 तारीख आहे, तरीही राज्य तक्रार निवारण समितीचा बैठकीचा पत्ता नाही. बैठक लवकरात लवकर लागावी अशी शेतकरी संघटनाकडून मागणी होताना दिसत आहे. सर्व जिल्ह्याची वेगवेगळी बैठक न घेता एकच बैठक घ्यावी. यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री राठोड साहेब यांनी कृषी मंत्री यांना पाठपुरावा करावा अशी मागणी केली जात आहे. यवतमाळ जिल्हा व परभणी जिल्हा बैठक लागणार आहे असं सांगण्यात येत आहे. पण शेतकरी बांधवांनो, प्रत्येक जिल्ह्याची वेगवेगळी बैठक लावण्यापेक्षा ज्या महसूल मंडळामध्ये म्हणजे ज्या जिल्ह्यामध्ये नुकसान झाली तेथील पीक कापणी प्रवृत्ती आक्षेप घेण्यात आलेले होते, त्या महसूल मंडळ व जिल्ह्यातील आढावा बैठक एकाच दिवशी घेतली जावी, जेणेकरून लवकरात लवकर निर्णय होईल अशी सांगण्यात आलेली आहे. त्यामुळे वेगवेगळ्या जिल्ह्याची वेगवेगळी बैठक लावण्यापेक्षा पूर्ण महाराष्ट्रामध्ये आढावा बैठक एकाच दिवशी घेण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे. आपण सचिन राठोड किसुला ऑफिशियल यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेतकरी बांधवांमध्ये एकदम अचूक, तंतोतंत, खात्रीशीर, विश्वसनीय माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहोत. आपण जर ह्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा, जेणेकरून आपल्याला आपल्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी आपल्याला येईल आणि इतर गरजू व्यक्तीपर्यंत आपल्या व्हिडिओची लिंक पाठवून आपल्याला सहकार्य करा. धन्यवाद.